नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. मी माया आणि आपली जयाताई. आज आपण आलो आहे इथे विश्वरा जागनाथ बुधवारी इथे, आणि आज आहे श्रावण महिन्यातला आपला शेवटचा सोमवार आणि शेवटचा आपला हा मंदिराचा ब्लॉग. थोडं जरा इथे रहदारी खूप गर्दी असल्यामुळे तुम्हाला आवाज आमचा जरा पोहोचत नसेल क्लिअर, तर जरा सांभाळून घ्या. खूप जुना एरिया आहे, अरुंद रस्ते आणि खूप जुना नागपूर म्हणजे हेच ना, जागनाथ बुधवारी. तर आपण आलोय श्री जागृतेश्वर देवस्थान इथे. आता आज जाऊ, कोण पंडित गुरुजी मिळत आहेत तर त्यांना विचारू इतिहास मंदिराचा. चला मग. भल्ला मोठा नमस्कार करून उत्सुकता वाढवते ती म्हणजे 49 वर्षाची अखंड ज्योत, 7.5 शिवलिंग आणि काय तर काळा मारुती. बघू. तर मंडळी, आपण या मंदिराबद्दल थोडीफार माहिती यांच्याकडनं, आपण याचा इतिहास काय आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया थोडा. तर नमस्कार दादा. नमस्कार. जय जागनाथ. जय जागनाथ. श्री जागृतेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. हे जे मंदिर आहे हे जवळजवळ अंदाजे 450 वर्ष जुनं मंदिर आहे. 450. या मंदिराची ख्याती जर म्हणायचं म्हटलं तर या मंदिराला नागपूर नगर देवता म्हणून ओळखले जाते. हो का? कारण की ज्या वेळेला 500 वर्ष 1000 वर्षापूर्वी ज्या वेळेला या ठिकाणी नाव जे होतं ते फणींद्रपूर म्हणून होतं, ते जे आहे त्या ठिकाणी ते नाव जे आहे नागपूर नगर देवतेच्या नावाने चालायचं. म्हणून त्या ठिकाणी दरवर्षी तिथे जे श्रावण समाप्तीवरती जो एक भंडारा होतो त्याला महाप्रसाद सोबत नगरभोग समारोह म्हटला गेलेला आहे, जेणेकरून नगरातील प्रत्येक व्यक्तीने येऊन या ठिकाणी भगवंताचं जे आहे त्या दिवशी दर्शन घ्यावं आणि जेवण करून घ्यावं. अशा पद्धतीचं आहे. एकंदरीत इथे किती मंदिर आहे या एवढ्या भागामध्ये? हा जो परिसर आहे या ठिकाणी 7.5 शिवलिंग आहेत, त्यापैकी 5 स्वयंभू शिवलिंग आहे, त्यापैकी 5 मंदिरामध्ये आहे आणि 2.5 जे आहे रस्त्याच्या पलीकडे भिंत दिसते, खिडकी दिसते, ते 2.5 लिंग आहे. एक विशेष आहे या ठिकाणी की अर्धलिंग सुद्धा आहे. ते लिंग जर राहिलं असतं, पूर्ण झालं असतं तर त्या ठिकाणी म्हणजे नदीचा प्रवाह राहिला असता, म्हणजे ते 2.5 लिंग सुद्धा आहे. म्हणून ते टोटल 7.5 शिवलिंग आहे. 7.5. हा. आता हॉलच्या बद्दल सांगायचं झालं तर हॉलमध्ये जे समोर जे दिसते आहे ती जी आहे ती संत जागवा महाराजांची समाधी आहे. संत जागवा महाराज जे आहे त्यांच्या कृपेने भगवान श्री जागृतेश्वर या ठिकाणी प्रगट झाले. कारण की ज्या वेळेला संत जागवा महाराज इथून अर्ध्या किलोमीटरवर असलेले पाचपावलेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला जायची, वृद्धावस्थामध्ये त्यांचं जाणं येणं बंद झालेलं होतं, त्यांनी अन्न पाणी त्यागलेलं होतं. तर त्यांनी भगवंतानी ते सतत विनंती करायची की बाबा माझं दर्शनाला येणं होत नाही, त्यामुळे मी काही जेवणार आहे. भगवंतानी त्यांना म्हटलं की तू इथेच त्या ठिकाणी खोद, मी इथे आहे. तर या ठिकाणी सर्व नागवेलीचं पूर्ण जंगल होतं. त्यांनी त्या ठिकाणी जे आहे तिथल्या मजुरांना बोलवून तिथे खोदकाम केलं. जे स्वयंभू शिवलिंग ते वरता आलेलं आहे, हे स्थापित नाही आहे, स्वयंभू. नागपूर. आणि हे जागृतेश्वर म्हणजे हे आपले शंकराचंच नाव आहे की? शंकराचं नाव. नागपूर शहरामध्ये जागृतेश्वर, पाताळेश्वर, चिंतेश्वर, कल्याणेश्वर हे जे आहे हे सर्व शिवाचे नाव आहेत. म्हणजे तर त्यापैकी जागृतेश्वर कारण जागृत आहे, म्हणजे असं म्हणतात की बा अविवाहित मुली जर इथे येऊन त्यांनी जर भगवंताला सांगितलं तर त्यांची लग्न जोडलेली आहे, अशी हजारो कहाण्या इथे आहे. हो का? इतिहास म्हणजे आहे म्हणून हे जागृत आहेत ते. म्हणून आणि हे जे संत जागोबा महाराज आहे, तुम्ही ज्या वेळेला हॉलमध्ये जाल तर त्या समाधीच्या समोर तुम्हाला एक म्हणजे अखंड ज्योती दिसते आहे. ती 48-49 वर्ष या वर्षी जे होत आहे त्यांचं, म्हणजे पुढच्या वर्षी ती 50 अखंड ज्योती आहे. ती मागील 49 वर्ष अखंड तेवत आहे. अखंड त्याची पूर्ण देखभाल करण्यासाठी व्यक्ती नियुक्त आहे. बरोबर रोज त्याचं म्हणजे सकाळ संध्याकाळ त्याची जी आलेली असेल ते ज्योतला हे सर्व ती काळजी वगैरे काढणे वगैरे सर्व ती अखंड ज्योती तिथे आहे. म्हणजे ते त्याचं दर्शन अवश्य घ्या. त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णा आहे, गौरीशंकर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे आहे. आपला त्यानंतर कालभैरव जे आहे ते या ठिकाणी 2 भैरवनाथ आहे. एक कालभैरव आहे, ते कालभैरवाला जी आहे भैरवाष्टमीला त्यांना वड्याचं नैवेद्य आणि मदिरा त्यांना वाहले जाते. समोर जे आहे 2.5 लिंगाच्या समोर तुम्ही जाल त्या ठिकाणी बटुक भैरव आहे, जो छोटा आहे.
असं मान्यता आहे की लहान मुलांना काही त्रास असेल, काही असेल, असं असेल तर ते त्याच्या म्हणजे पूजा अर्चा करतात. आणि हा. त्याच्या पायामध्ये पैंजण आहे, हा ज्याप्रमाणे लहान मुलांच्या पायात पैंजण असते, तर तो नाचतो म्हणजे बिलकुलच हा हा तो नाचतो, त्याची त्या मुलाची तब्येत चांगली होत असते असं मान्यता आहे. म्हणून त्या बटू भैरवचे पण त्या ठिकाणी पूजन केले जाते. आणि त्याच्या बाजूला जी काळा मारुती म्हणून सुद्धा आहे, त्याला म्हणजे शेंदूर नाही चढत, तर तेल चढते म्हणजे बिलकुलच. हो का हा मारुती हा. आपल्याला दिसले का? तर अशा पद्धतीचं म्हणजे हे एक संकुल आहे. समोरच 5 कलश राम मंदिर आहे. हा. त्या ठिकाणी आपला त्याला आपण हे म्हणू की तो अखाडा ज्या आपण तुम्हाला माहिती असेल की आपण जेव्हा आपण इच्छामध्ये जात असतो त्याला आपण कुंभमेळ्यामध्ये जात असतो, तर त्या ठिकाणी जे महंत लोक असतात, हा तर इलाहाबादची जी एक जी आहे बडा उदासीन आखाडा म्हणून तो आहे या ठिकाणी. म्हणजे ते तर इथे ते महंत गिरीजी आहेत, त्या ठिकाणी निर्णया प्रकारचे संत महात्मा येत असतात बिलकुल अगदी, आणि तिथे थांबवत असतात. तर ते 5 कळस राम मंदिर म्हणून खूप फेमस आहे बिलकुल. हो का होय. बरं. अशा पद्धतीने जी आहे या ठिकाणी जी आहे संकुलामध्ये संपूर्ण सर्व देवी देवतांचं म्हणजे दर्शन होऊ शकते. आणि वर्षात ते 6 भंडारे होत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आणि महाशिवरात्रीला पण राहते का? महाशिवरात्री पण असते. हा नागपूरमध्ये भगवंताचं जे आहे त्यांनी पालखी काढलेली होती. हो हो. हो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी एक अन्नक्षेत्र चालते आमचं. हो का या ठिकाणी जर म्हणजे 451 रुपये देऊन आपण म्हणजे याचं अन्नक्षेत्र बुक करू शकतात. दररोज या ठिकाणी 50 ते 70 लोक जेवण करतात. तर त्या याच्यामध्ये असं आहे की कोणाला समजा कोणाचा वाढदिवस असेल, लग्नाची अॅनिव्हर्सरी असेल, तर कोणत्या ना कोणत्या आपल्या चांगल्या कारणाने आपण जर आपल्याला दान करायचं इथे म्हणजे अन्नदान 451 असं नाही का हजारो मध्ये आम्ही काही, कारण 451. भगवंताच्या कृपेने इथे दररोज इतकं अन्नदान म्हणजे शिध सामान जे आहे गुप्त रूपाने येत असते रिक्षामध्ये. कोणी मग महाप्रसादामध्ये काय राहते मग? प्रसादामध्ये जेवण असते, पूर्ण जेवण. वरण भात भाजी हो पोळी का? जे आहे, आणि तेही गरम. कारण की कसं आहे सर्व वृद्ध लोक आहेत म्हणजे हा. यांना शिळं देण्यात येत नाही. बाहेरून कोणी आणलेलं वगैरे ते चालत हा, नाही. निराधार वगैरे त्यात. हा. ते सगळं जे आहे आमच्या इथे हे खूप छान तुम्ही म्हणजे सुरू केलं आहे. हे योजना खूप छान आहे तुमची. भाजी कढी खूप आणि छान सेवा आज देत आहे फक्त म्हणजे तुम्ही त्यांना खाली बसून नाही आहे, टेबल खुर्चीवर त्यांना हा. दिलेलं आहे म्हणजे. सिनियर होय सिटीजन. होय. 8 वर्षापासून आम्ही दवा चालवतो. हो निशुल्क. तुम्हाला मग असं काही देणगी किंवा हा आता आम्हाला पाहिजे सरकारकडनं वगैरे नाही 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 हे जे आहे क वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र हा. सरकारने. हा ब वर्गासाठी प्रयत्न सुरू आहे, पण आमची इच्छा पण असं काही नाही आहे किंवा सरकारतर्फे आम्हाला हे मिळावं ते मिळावं. असं गुप्तदान भरपूर. कारण की चालवणारे ते आहेत, ते जगाला चालवतात. आम्ही त्यांच्यासाठी काय घेऊन आणणार म्हणजे बरोबर. बिलकुल अगदी. मंदिरात आम्हाला हाच शब्द ऐकतो. हा हो देव देतो. जे आहे दर सोमवारला इथं भजन होत असते संध्याकाळी. हा. म्हणजे सगळे निःशुल्क भजन म्हणजे सेवा देणारे लोक आहेत. त्याचप्रमाणे अन्नक्षेत्र भुकेसाठी आहे, निद्रेसाठी त्या ठिकाणी मागे थोडीफार जागा आहे. या ठिकाणी उत्तर काशीवरून बरेचसे म्हणजे साधू महंत येत असतात, इथे थांबत असतात हिवाळ्यामध्ये, कारण की तिथे खूप थंडी असते. थंडी. आणि त्यांचा उद्योग काय असतो की पंचांग पत्रिका तयार करणे वगैरे वगैरे, त्यांची आणि यजमान प्रसाद हा दोन्ही टाइम राहते का? एकच वेळेस सकाळी. एकच सकाळचा. सकाळचा. होय, कारण की कसं आहे तो इथे म्हातारी मंडळी आहे ना, हा, त्यांना त्याची तेवढी म्हणजे आवश्यकता नाही आहे. हा. आणि त्यांनी संध्याकाळसाठी मग ते आपली काय बऱ्याचदा ते आपली एक पोळी घेऊन जात असतात किंवा काही हा. त्यांना होत असते म्हणजे. हा. हो का असं काही ना काही सतत म्हणजे सुरू असते बिलकुल. नाश्ता मग झालं. आणि जागोबाच्या कृपेने पोट कसं आहे भरत की या झालं ठिकाणी मग ते अगदी पण. चांगलं म्हणजे व्यवस्थित सुरू आहे. आमचे हे सर्व हे या ठिकाणी ट्रस्टी मंडळ आहे, हे व्यवस्थापक मंडळ आहे, हे सगळं इथलं काम पाहत असतात. आणि इथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे शुल्क नावाची काही आकारलं जात नाही. खरं म्हणजे तुमची तुम्ही इच्छा म्हणजे असेल तर द्या, नाही दिलं तरी हरी काय हरकत तुमचे जॉब वगैरे पण आहे का? तुम्ही नाही. जॉब मी सरकारी नोकरी आहे, मी तर ते सांभाळून मी तुम्ही सांभाळून ते देत सेवा. असतो. 9 नंबरवर मी आहे. हो का? हा, तर मी काय सुट्टी घेत असतो, हाफ डे घेतलं की आपलं इकडचं काम पाहणं होते. 15 बिलकुल लागली. आज मी सुट्टीवर आहे, कारण की आमची महाप्रसादी तयारी सुरू आहे आता म्हणजे बिलकुल. किती तारखेला हा महाप्रसाद म्हणजे आता? महाप्रसाद जो आहे हा 13 सप्टेंबरला आहे. 13 हा, सप्टेंबर. भगवंताला पत्रिका द्यायची आहे म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. नाही 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 हा. ठीक आहे ना. ज्यावेळेला भगवंताला आम्ही देणार
फोटो मध्ये घेऊन आणि घ्या. तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती आहे की 13 सप्टेंबरला शुक्रवारचा दिवस येतो, दशमी असते. त्या दिवशी दरवर्षी फिक्स आहे दशमी हा. दशमी त्या दिवशी तुम्ही दुपारी महाप्रसादाला या. नक्की, त्या दिवशी नक्की, लघुरुद्र नक्की. असते. या ठिकाणी बरेचसे संत महात्मा येतात, त्यांचे पूजन हे ते सर्व जे आहे. आणि त्यानंतर म्हणजे पक्की रसोई ज्याला म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे तर ती पूर्ण असते या ठिकाणी. हो का? हो. आणि शुद्ध तुपामध्ये बनलेले बुंदी असते. त्यानंतर आपला इंदोरी शैलीचे शेव असतात, म्हणजे म्हणजे असे म्हणजे विशिष्ट असे वस्तू बनवलेल्या आहेत. अन्नकूट सब्जी म्हणून म्हटल्या गेलेल्या आहे ती. हो का? त्यानंतर पोळीच्या ऐवजी पुरी. हा पक्की रसोई म्हणजे तळणातलं जे राहते सर्व त्याला पक्की रसोई म्हटल्या जाते. बिलकुल अगदी ते. त्यामुळे जे आहे अशा प्रकारे म्हणजे बिलकुल आणि मुक्त प्रवेश आहे प्रत्येकांना. कोणी या जेव्हा अंदाजे 10,000 लोक राहू शकतात, म्हणजे बिलकुल अगदी तेवढ्या प्रमाणात तो महाप्रसाद होत असतो. बिलकुल आमची पूर्ण तयारी असते. आणि कारण की जावळा महाराजांनी आमच्याकडे पहिले सोय करून ठेवून दिलेली आहे. कारण की आमचं असं आहे हे इथले म्हणजे पूर्ण म्हणजे स्वयंपाकघर सांभाळतात, म्हणजे पूर्ण आणि मंदिराचा कारभारी सांभाळतात. तर असं आहे की आमच्याकडे 2.5 ते 3 महिन्याचं आमच्याकडे ऑलरेडी रिझर्व्ह स्टॉक असतो जेवणाचा, स्वयंपाकाचा, म्हणजे 2.5 ते 3 महिन्याचा. 5 महिला आहेत ज्यांना रोजगार दिलेला आहे आम्ही. तेव्हा त्यांनी स्वयंपाक करायचा आणि सगळ्या विनापाश आहेत. त्यामुळे अतिशय चांगलं जेवण होत असते आणि देवाला नैवेद्य होतो. त्यानंतर ह्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी जेवणासाठी बोलवल्या जाते अगदी. आणि आरामात त्यांना म्हणजे टेबल खुर्चीवर बसून तिथेच पाणी वगैरे सर्व बिलकुल तिथेच मिळेल त्यांना. खूप छान माहिती दिली दादा तुम्ही कधीही या मंदिरामध्ये आणि एखाद्या वेळेस तुम्ही जेवणाचा आस्वाद नक्की घ्या. नक्की 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 नक्की. चला तर मग आम्ही आता दर्शन घेऊन घेतो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. इथे महापूजा सुरूच आहे, अभिषेक. ती भव्य शिवलिंग आहे एकदम बघणं. आणि अभिषेक सुरू आहे इथे मोठ्या प्रमाणात. आणि खूप कमी मंदिरं राहते असे की प्रत्येक आपण जवळ लावून त्यांना हात लावून दर्शन. नमः शिवाय. या एवढ्या आवारामध्येच बघ किती मंदिर आहे. हा ते प्रत्येक म्हणाले ना ठिकाणी उतरायला पायऱ्या. की रेणुका माता. बापरे किती सुंदर मस्त एकदम. माहुरवासिनी तू आम्हाला नागपुरातच भेटली ग. ना सगळे संत महात्मांच्या इकडे मूर्त्या आहेत म्हणून आतमध्ये. विष्णूजी के विराट रूप का दर्शन. आणि मंडळी अगदी श्रावणात जरी तुम्ही इथे आलात तर इथे एवढे शिवलिंग आहे तुम्हाला कुठे ना कुठे अभिषेक करायला जागा मिळेल. मनमोकळं तुम्हाला तुमच्या हिशोबाने पूजा करता येईल एवढं नक्की सांगू शकतो आम्ही. कालभैरव रुद्ररूप असते काय यांचं मला वाटतं. जय जगन्नाथ. जगन्नाथ सिसम रथ आहे हा. वास्तूच्या हिशोबाने बनलेला राहते ना. आता निघत नाही का मग आता हा रथ? निघते का? कधी निघते मग? पण निघते. हा हा. काळा मारुती याला शेंदूर वगैरे काही लावल्या नाही जात. तेलाचाच अभिषेक राहते, चढवल्या जाते तेल.
हे पण आपण कुठे बघत नाही असं बिना शेंद्राचा मारुती. हे पायात पैजण आहे बटुक त्यांच्या. भैरव पायात पैंजण आहे म्हणे ना यांच्या. हो दिसतंय. तर आता अशी श्रद्धा आहे त्यांची की लोकांची की लहान मुलांना वगैरे जसं बरं नसेल तर त्यांना इथे नवस वगैरे केल्या जाते आणि तो फेडल्या पण जाते. बालपण हो ते पहा. आणि अडीच शिवलिंग. हा हा ते 7.5 पूर्ण आहे ना आपले. 7.5. अच्छा हा बाकी बाकी ते मोज. 7 आणि 7.5. तर हे जगामध्ये आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही ही 2.5 याची शिवलिंग. आणि आपल्या इथले शिवलिंग पण जे आहे ते मोठे मोठे आहे. मोठ्या मोठ्या आहे. हो बरीच मोठी आहे. तर असं आमचं अजून मंदिर भ्रमण सुरूच आहे. कारण पाहिलं तेवढ्यात कदाचित असं होतं गोंधळ होतं नाव देवाचे एवढे लक्षात राहायला. कारण खूप क्वचित होतं की एका मंदिरात एवढे देव असतील की आपण थांबवून आपल्याला नाव लक्षात राहील त्यांचे. तसं हा काशी विश्वेश्वर इथे आहे. अजून त्यांनी वेगळे नाव सांगितले ते वेगळं आपण सगळं इथे पाहिलं. अगदी मन प्रसन्न झालंय. हिला तर असं होत आहे की मी देव पाहिला. म्हणजे भीमाशंकर पेक्षा पण मोठी अशी शिवलिंग आपण पाहिली चांदीची. म्हणजे श्रावण महिन्याची जी समाप्ती आहे ती खूप समाधानकारक म्हणजे अति प्रसन्न वाटत आहे आज. म्हणजे परमानंदच म्हणू. आणि असंच आमचे व्हिडिओज पाहत चला. देव भक्तीकडे जरा लक्ष देत चला. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हर हर महादेव. हर हर महादेव.